माऊली, आज आपण निघालेले आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर वारीसाठी आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आज आपण करणार आहोत। ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तीर्थराज कुशावर्त स्नान करून या प्रदक्षिणेला प्रारंभ करतात। आम्ही कुशावर्त या तीर्थराज क्षेत्रावर स्नान करून प्रदक्षिणा करता पुढे निघालोत। माऊली, आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आम्ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतो आहे आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना किशोर महाराज उगले आहेत आणि हे योगेश महाराज भुसकडे आहेत। मुंबईवरून थेट या ठिकाणी आलोत आणि पाऊस चालू आहे। प्रदक्षिणा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यामध्ये आज नवीन प्रदक्षिणा सुरू केली आणि पाऊस सुरू झाला। आजचा आनंद काही वेगळा वाटतो। हे भक्तीचं वातावरण वेगळं आहे। तुम्ही आमच्यासोबत प्रदक्षिणा चला। रामकृष्ण हरी। हिरुकर महाराज, मला असं वाटते महाराजांनी जे सांगितलेलं आहे की नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, या न्यायाप्रमाणे खरोखरच हा अप्रतिम आणि खरंच अविस्मरणीय आनंद होत आहे आणि खरंच आज माझ्या भोलेनाथाचं सार्थक झालेलं सारखं वाटते। ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतानाच संत निवृत्तीनाथ महाराजांना त्यांचे गुरु गहिनीनाथ यांची भेट झाली आणि या ठिकाणीच निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरला समाधी आहे। निसर्गरम्य अशा प्रकारे हा परिसर आहे। या परिसरामध्ये मन मंत्रमुग्ध होऊन जाते। ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 3 मार्गाने करतात। एक छोटी प्रदक्षिणा जी 20 ते 21 किलोमीटरची आहे आणि दुसरी एक प्रदक्षिणा जी मोठी आहे ती हरिहर या नावाने ओळखली जाते। ती जवळजवळ 38 ते 40 किलोमीटर अंतराची आहे आणि आणखी एक 60 किलोमीटर अंतराची असलेली एक प्रदक्षिणा आहे। ती अंजनेरी पर्वताचं दर्शन करून करता येते। अशा प्रकारे या प्रदक्षिणाचे 3 मार्ग आहेत। जणू काही या ब्रह्मगिरीवरच या मेघांची निर्मिती होते। अशा प्रकारे आकाशाकडे बघित असताना हे मेघ या पर्वताला अगदी स्पर्श करून अशा प्रकारे जातात। ही प्रदक्षिणा करताना जवळजवळ 6 ते 8 तासाचा लागणारा वेळ आज आमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 8 ते 9 मिनिटात पूर्ण प्रदक्षिणा केल्याचा आनंद मिळेल। करता व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि आमचे आनंदी लहर हे चॅनल सबस्क्राईब करा। फेरी झाल्यावर
ही धानाची शेती आहे. या ठिकाणी बघत असताना पूर्ण रानामध्ये धान पिकल्यामुळे हे भात तांदूळाची शेती आहे. आणि हा जो मार्ग आहे हा रस्ता ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणेचा हा रस्ता आहे, मार्ग आहे. आज आम्ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना आमच्यामध्ये एक प्रकारचं नवं चैतन्य निर्माण झालं. आधी प्रदक्षिणा करताना असं वाटायचं एवढा प्रवास आणि एवढी प्रदक्षिणा करत असताना केव्हा होईल. महाराज तुम्हाला कसं काय वाटते? अगदी छान, एवढं छान म्हणजे हां आपण या वयात बा एवढ्या उल्हासात कसं चालू त्याची कल्पना सुद्धा नाही. असं वाटतं की आता लगेच निघालो. खरंच रामकृष्ण हरी. असं वाटत आहे जसं साक्षात भगवान शिवजी आपल्या सोबत सूक्ष्म रूपाने आहे आणि ते आपल्या कृपाप्रसाद करत आहेत. आणि खरंच हे शंभू बाबा, तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव असाच राहू द्यावा. आणि खरंच आता इथून थोडा रस्त्यामध्ये हा मार्ग जो आहे प्रदक्षिणा मार्ग हा थोडा असं उंच आहे. थोडं या पहाडावर आम्ही चढणार आहोत. त्या पहाडाकडे बघत असताना हे आकाशातील जे ढग आहेत ते पूर्ण जे धुकं दिसतं तुम्हाला, हे धुकं म्हणजे काहीतरी धुपट नाही आहे. हे आकाशातून जो वर्षाव होतो, मेघाने वर्षावे असे जे म्हणतात ते हे मेघ आहेत. आणि या मेघांनी या पूर्ण ब्रह्मगिरी पर्वताला समोर स्पर्श केला. म्हणजे वर आल्यात आम्ही सुद्धा आता या धुक्यामध्ये अर्थात त्या ढगामध्ये प्रवेश करणार आहोत. आतापर्यंत आम्ही सिमेंटचा रोड पाहिला तुम्ही, या रोडनं आम्ही चालत आलोत. आणि आता पुढे ही टेकडी चढत असताना आता अशा पायऱ्या लागलेल्या आहेत. आपण जे बघितलं हे मंदिर, तर हे जे मंदिर आहे हे गौतम ऋषी आणि माता अहिल्यादेवी यांचे मंदिर आहे. आणि मंडळी ह्या ज्या आपण पायऱ्या बघत आहात, ह्या पायऱ्या 228 पायऱ्या चढून आम्ही या ठिकाणी गौतम ऋषी अहिल्या माता मंदिर आहे इथपर्यंत आलो. हे पूर्ण खालचा भाग हा चढत आलो. आणि आता या बाजूला आता खाली उतरायच्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. तर आता आपण या पायऱ्यांनी खाली उतरत आहोत. तिकडून गौतम ऋषी अहिल्यादेवीच्या मंदिरापासून तर खाली ह्या ज्या पायऱ्या आहेत, ह्या उताराच्या पायऱ्या उतरत आपण आता निघालेले आहोत. सोबत आहेत आमचे किशोर महाराज उगले आणि आमचे योगेश महाराज भुसकटे आणि मी श्री गजानन महाराज हिरोकर. अशा प्रकारे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी दर्शनाचा आम्ही लाभ घेऊन भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाकरता गेलो. आणि भगवान त्र्यंबकेश्वरात दर्शन घेऊन आमची प्रदक्षिणा आम्ही पूर्ण केली. राम